नमस्कार. म्हणतात ना, पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. या उक्तीप्रमाणे आपण पाण्यात पडल्याशिवाय आपल्याला कळत नाही की नेमकी पाण्यावर तरायचं कसं, तरंगायचं कसं. त्यामुळे हा गोंधळे वस्तीवरील हा दवबिंदू जलतरण तलाव जो आहे तो यावर्षी वरुण राजाच्या कृपेने लवकरच भरलेला आहे. त्यामुळे वरुण राजाचं देखील या दवबिंदू जलतरणच्या वतीने आभार. या ठिकाणी आळेफाटा, कुरकुटवाडी, घारगाव, बोटा, केळेवाडी या परिसरातून भरपूर असे जलतरणपट्टू या ठिकाणी येतात. नवीन देखील या ठिकाणी मुलं पोहायला शिकण्यासाठी येतात. त्यामुळे हा एकदम सकाळी 6 ते 8च्या दरम्यानमध्ये हा तलाव दुमदुमलेला असतो. या ठिकाणी खऱ्या अर्थाने या ग्रुपला दवबिंदू जलतरण ग्रुप असं नाव देण्यात आलेलं आहे. कारण शरद ऋतूमध्ये या ठिकाणी गवतावरती ते दवबिंदू साठलेलं असतं. त्याचप्रमाणे त्याच्यावरती सूर्याचे किरण पडल्यानंतर असे चमकत असतात. त्याचप्रमाणे ह्या दवबिंदू जलतरणामध्ये हे जलतरणपट्टू जसे पाण्यावरती तरंगत असतात, सूर्याचे किरण त्यांच्यावरती पडल्यावरती हे देखील असे मोत्यासारखे चमचम करत असतात. त्यामुळे या ग्रुपला दवबिंदू जलतरण ग्रुप असे नाव देण्यात आलेले आहे. हा ग्रुप तयार करण्याचा उद्देश एकच आहे की आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे शासनाच्या ज्या योजना राबवल्या जातात की मागेल त्याला शेततळे, त्यामुळे जवळपास 70% शेतकऱ्यांच्या बांधावरती शेततळे तयार झालेले असते. व नवीन शेततळे तयार झाले की पाण्याच्या कुतूहलाने महिला व लहान मुले त्या ठिकाणी जातात व अनावधानाने पाय घसरून पडल्याच्या अनेक घटना या ठिकाणी घडल्यात. आत्ताच गेल्या वर्षी या ठिकाणी संगमनेर या ठिकाणी एक घटना अशी घडली की आजोबा शेतामध्ये काम करत होते आणि त्या ठिकाणी पाठीमागून त्यांचा नातू शेतामध्ये आला व शेततळ्याच्या बांधावर जाऊन पाय घसरला. त्या नातवाला वाचवण्यासाठी आजोबा त्या ठिकाणी गेले व अनावधानाने त्यांचा देखील पाय घसरून या ठिकाणी मोठी अशी घटना घडली. त्यामुळे आपण इतरांचे प्राण वाचू नाही शकलो तरी चालन, पण आपण स्वतःचे स्वसंरक्षण मात्र आपल्याला करता आले पाहिजे. या हेतूने आपण पोहायला शिकलं पाहिजे. कारण आपला पाण्याशी हा संपर्क नेहमीच येतो. त्यामुळे आपण जर पाण्यात पोहायला जर तरबेज झालो तर इतरांना देखील आपण मदत करू शकतो, प्राण वाचू शकतो, हे तर नक्कीच आहे. त्यामुळे एक आपल्यामध्ये पोहण्याची आवड निर्माण व्हावी व आपण पोहायला तरबेज व्हावे, हा एक दवबिंदू जलतरण ग्रुपचा उद्देश आहे. या दवबिंदू जलतरण ग्रुपच्या माध्यमातून नवनाथ भाऊ असेल, प्रताप गुंजाळ असेल, विजय जटर पाटील असतील, संतोषजी मुसळे असतील, बाळू मुसळे असतील, सचिन मुसळे, नितीन मुसळे हे देखील या ठिकाणी या नवीन सदस्यांना पोहण्याचं प्रशिक्षण मात्र देतात. नवनाथ भाऊ मात्र घारीच्या नजरेसारखं लक्ष असतं. कोण पाण्यामध्ये बुडतंय, कोण पोहतंय याकडे त्यांचं एकदम बारीक लक्ष असतं व एकदम तीक्ष्ण नजरेने ते अत्यंत वेगाने त्याच्यापर्यंत धावत जाऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात किंवा शिकवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की या निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं हे दवबिंदू जलतरण तलाव म्हणजे गोंधळे वस्तीवरील धरण हे एकदम सह्याद्रीच्या नितळ पाण्याने भरलेलं असतं. सह्याद्रीच्या कडेकपारीतून हे पाणी आलेलं आहे. त्याच्यामुळे एकदम नितळ स्वच्छ पाणी या ठिकाणी आहे. असा निसर्गाचा ठेवा या ठिकाणी असलेलं जे दवबिंदू जलतरण तलाव, गोंधळे वस्ती धरण या ठिकाणी सर्वांनी यथेच्छ असा पोहण्याचा आनंद घ्यायचा आहे. सर्वांनी हा 4 महिन्याचा प्रोग्राम चालतोय. केवळ 4 महिने या ठिकाणी प्रत्येकाने सकाळी 6 वाजता हजर राहायचे आणि आपल्याला वाटेल तोपर्यंत म्हणजे 8 वाजेपर्यंत जरी पोहलं तरी 2 तासाचा भरपूर असा व्यायाम होतोय. इतर ठिकाणी आपण भरपूर असे पैसे देऊन पोहण्यासाठी जातोय, पण इतकं स्वच्छ, इतकं निर्मळ असं पाणी आपल्याला कुठेही भेटणार नाही. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की या दवबिंदू जलतरणावरती या सर्वांनी मनसोक्त असा आनंद घ्या आणि आपण मात्र पोहण्यामध्ये तरबेज पारंगत व्हा. जीवनामध्ये अशा अडचणी पाण्याशी अनेक येतात. त्यामुळे आपण पोहण्यामध्ये तरबेज झालंच पाहिजे, निष्णांत झालंच पाहिजे अशी सर्वांना विनंती आहे. धन्यवाद.